करेन आदरणीय शिंदे साहेब आणि सर्व मान्यवरांना आपण कृपया शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, हर हर हर. साहेबांना मी विनंती करेन, हो जरा मंचावर साहेब समोर या प्लीज. मी सामंत साहेबांना विनंती करेन, साहेबांना मंचावर या. भाई जरा 2 मिनिटं इथे या प्लीज. सगळ्यांनी मोबाईल काढा, उभे राहता सगळे, उभे राहा जागेवरती. आपलं संवेदनाशील नेतृत्व, आपला हक्काचा नेता, एका तालात काढा सगळ्यांनी, टॉर्च काढा. तुमचं ऋण व्यक्त करणारे, आभार व्यक्त करणारे आपले शिंदे साहेब सगळ्यांनी. खूप खूप धन्यवाद. एकदा टाळ्या जोरात होते साहेबांसाठी, जोरदार जोरदार टाळ्या. सर्वांनाच आपल्याला माहिती आहे, 3 हक्काचे आमदार आभार यात्रा सुरू आहे. ऐतिहासिक महाविजय महायुतीच्या माध्यमातून साकारला आणि आमदार एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिलेदारांनी, तुम्ही सगळ्यांनी केली मेहनत, यश फळाला आलं. स्वागत इथे होतोय शिंदे साहेबांचं. मी विनंती करेन आपल्या जिल्ह्यातील 3ही आमदार आदरणीय सामंत साहेब, योगेशजी आणि त्याचबरोबर किरण भैया सामंत, आपण आमदार एकनाथ शिंदे यांचं आपण स्वागत करावं. आदरणीय निलेश राणे साहेब प्लीज. त्याचबरोबर मी विनंती करेन या 4ही सन्माननीय आमदारांना आपण रामदास भाईंचं इथे स्वागत करावं. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आजच्या या आभार यात्रेच्या निमित्तानं या रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आजच्या या आभार यात्रेच्या निमित्तानं या रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाचे अतिशय दिग्गज नेते मंडळी बाळासाहेबांच्या आपल्या या शिवसेनेमध्ये, धनुष्यबाणाच्या शिवसेनेमध्ये स्वगृही बने यांच्या समवेत सर्व पदाधिकारी, याच्यामध्ये माजी सभापती आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, सरपंच आहेत 8-12, माजी सरपंच आहेत, विभाग प्रमुख आहेत, उपविभाग प्रमुख आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत. ही सगळी मंडळी समोर बसलीत. पण प्रातिनिधिक स्वरूपात बने साहेब, रोहनजी, मी शिंदे साहेबांना, परागजी बने, मी विनंती करतो शिंदे साहेबांना की माननीय सुभाषजी बने, रोहन बने, परागजी बने,
शिवसेनेचा गमछा, आपला झेंडा आज टाळ्या जोरात होत आहेत बने साहेबांसाठी. त्यानंतर मी विनंती करेन शिवसेना आव्हाडाचे माजी जिल्हा सहसंपर्क प्रमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्रजी महाडिक, त्यांच्या सौभाग्यवती त्याही जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा होत्या रचनाताई महाडिक, माजी पंचायत समिती सदस्य सुजित महाडिक आज धनुष्यबाण हाती घेऊन आपल्या मूळ घरी परत येत आहेत. टाळ्या जरा जोरात होऊ देत. यानंतर शिवसेना उभा गटाचे विद्यमान जिल्हा प्रमुख असलेले विलासशेठ चाळके यांचा इथे प्रवेश होत आहे. सर्व शिवसैनिकांना विनंती करेन की टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या मूळ घरी परत येणाऱ्या आपल्या नेतृत्वांचा आपण स्वागत करूया, मनपूर्वक स्वागत करूया. त्याचबरोबर बाळाशेठ जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य असणारे बाळाशेठ जाधव, प्रशांत सुर्वे, प्रशांत संभाजी सुर्वे, प्रशांत सुर्वे हे युनियन बँक ऑफ इंडिया स्थानिक लोकाधिकार समितीचे सरचिटणीस आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डीचे माजी प्रशिक्षक, बंगाल वॉरियर्स या कबड्डी संघाचे मुख्य कोच प्रशांत संभाजी सुर्वे. जयसिंग नारायण खोत, अध्यक्ष अखिल मराठा महासंघ कोल्हापूर. श्री अशोकजी सावंत, रामभाऊ मांडवकर, अध्यक्ष कोकण समाज संघटना जिल्हा सांगली. सांगितल्याप्रमाणे 8 विद्यमान सरपंच, जवळजवळ 12 माजी सरपंच, उपसरपंच, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, दिलीप सावंत यांचा इथे पक्षप्रवेश होत आहे.
दिलीप सावंत, संतोष लाड, जे सभापती आहेत माजी सभापती दिगंबर साई, सोनाली निकम, सारिका जाधव, वैभव पवार, जरा पटकन आणि इतर सर्व यानंतर आपल्याला माहिती आहे माजी आमदार राजन साळवी साहेब मंचावरती उपस्थित आहेत. तर सर्व सभापती सदस्य आलेत. साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब स्वतः तिथे येत आहेत त्यांना भेटायला सगळ्यांना. प्लीज सगळ्यांनी तिथे उजवीकडे खाली थांबा. संदीप सावंत तालुका प्रमुख, बाबा दामुष्टे, बाकीच्यांनी तुम्हाला भेटायला स्वतः साहेब येत आहेत. त्यानंतर आदरणीय राजन साळवी साहेब आणि त्यांचे सर्व कुटुंबीय एक विशेष भेटवस्तू देऊन सत्कार करणार आहेत. संजू साळवी, अथर्व, संदीप सावंत यांचा आज इथे प्रवेश होत आहे. आणि हे हँडस्केच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. राजापूरचे अशोक तांबे, संदेश चव्हाण आणि माजी नगरसेवक गोविंद चव्हाण, निलेश चव्हाण. आता आपण पाहतोय हे स्केच देऊन सत्कार केला जातोय. त्याचबरोबर बंडाशेठ साळवी, आबा घोसाळे, महेंद्र झापडेकर, नगरीचे माजी नगराध्यक्ष, माजी तालुका प्रमुख, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सभापती, सर्व बने साहेबांसमोर आणली सगळी मंडळी. साहेब स्वतः तिथे तुमच्यापर्यंत येणार आहेत. कृपया अजिबात गडबड करू नका. तुम्हाला भेटणार आहेत आणि तुमचा सत्कारही करणार आहेत, प्रवेश करून घेणार आहेत. राजापूरच्या आता मी नावे घेतली. आमदार किरणजी सामंत यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून संतोष राहते.
सिद्धेश सुर्वे तालुका संघटक युवासेना एकच प्रातिनिधिक स्वरूपात फक्त एकच साहेब. आणि यानंतर सर्वांना भेटायला आदरणीय भाई जरा ही सगळी मागची मंडळी आता इथे मनोरथ व्यक्त होणार आहे. प्लीज सगळे मागे व्हा. यानंतर मी विनंती करेन आदरणीय योगेश दादा कदम यांना. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आवाज कमी येतोय. जय भवानी. हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस अभिवादन करतो. शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आम्हा सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय रामदासभाई कदम, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब, रत्नागिरी किंवा राजापूर आणि लाजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय भैया सामंत, सिंधुदुर्गचे आमदार सन्माननीय निलेशजी राणे, सन्माननीय रवीजी फाटक आणि काही दिवसापूर्वी ज्यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण पुन्हा हाती घेतलंय ते माजी आमदार सन्माननीय राजन देसाळवी साहेब, आज ज्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे ते माजी आमदार सन्माननीय सुभाषजी बने, सन्माननीय रोहनजी बने, सन्माननीय बाळाशेठ जाधव, व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, शिवसेनेचे तालुका प्रमुख, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, आमचे उपस्थित सर्व पत्रकार बांधव, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, अगदी 2च मिनिटात माझं मी बोलणं पूर्ण करेन. आज मागील झालेल्या विधानसभांच्या निवडणुकीमध्ये ह्या कोकणामध्ये सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं अभूतपूर्व असं यश प्राप्त केलं. रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व आमदारांपैकी सर्वात तरुण आमदार असताना सन्माननीय शिंदे साहेबांनी आणि सन्माननीय रामदासभाईंच्या आशीर्वादाने आज महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून काम करतोय. मी सर्वप्रथम सन्माननीय शिंदे साहेबांच्या आणि रामदासभाईंच्या मनापासून आभार मानतो आणि एकच वचन देतो, साहेब आपण ज्या विश्वासाने माझ्यावरती ही जबाबदारी टाकलेली आहे, ही जबाबदारी पार पडत असताना, मी महाराष्ट्रामध्ये काम करत असताना माझ्या कोकणामध्ये शिवसेना अजून बळकट झाली पाहिजे, माझ्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना अजून बळकट झाली पाहिजे, ह्यासाठी माझ्या मंत्रिपदाचा पुरेपूर उपयोग करेन आणि संघटन मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरण्याची माझी तयारी देखील आहे. जबाबदारी मोठी आहे. आज राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पडत असताना आपल्या कोकणामध्ये अनेक मंत्रिपदं आली. आज महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री म्हणून सन्माननीय उदय सामंत साहेब आज जबाबदारी पार पडतायत. सन्माननीय रामदासभाईंच्या माध्यमातून ह्या रत्नागिरी जिल्ह्याने विरोधी पक्षनेत्यासारखं महत्त्वाचं पद तिथे भूषवलं, पर्यावरण मंत्रिपद त्यांनी भूषवलं आणि आज राज्यमंत्री म्हणून महसूल सारखं, ग्रामविकास सारखी अतिशय महत्त्वाची खाती आज आपल्या कोकणामध्ये आहेत. आणि ह्या खात्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना वचन देतोय की ह्या कोकणामध्ये असलेले महसूलचे सगळे प्रश्न, ग्रामविकास विभागाचे सगळे प्रश्न, अन्न नागरी पुरवठा असेल की औषध प्रशासन असेल, ह्या खात्याशी संबंधित असलेले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी हा योगेश कदम अंगाची परिकाष्ठा करेल हा शब्द आपल्या सर्वांना ह्या व्यासपीठाच्या निमित्ताने देतोय. होय, आज तरुण आमदार जरी असतो तरी सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये काम करत असताना सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला, आज शिवसेना महाराष्ट्रामध्ये मजबूतीने उभी राहिली आहे आणि ह्या शिवसेनेवरती सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून
आमचे राजन साळवी साहेबांसारखे वरिष्ठ नेतृत्व, बाळासाहेब जाधवांसारखे अनेक वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले वरिष्ठ नेतृत्व, सुभाष बने साहेबांसारखे अगदी 90 सालापासून वंदनीय बाळासाहेबांचे उजवे हात म्हणून काम केले आमची सगळी मंडळी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करते. आज शिवसेना वाढते, आज महायुती महाराष्ट्रामध्ये मजबूत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, या तीनही नेत्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आज महायुतीने अभूतपूर्व श्रेयस प्राप्त केलं. शिलेदार आपल्या सर्वांना स्वीकारायलाच हवंय. या विजयाचे शिलेदार समाननीय शिंदे साहेबच होते, हे कोणीही नाकारू शकणार नाही. आज मी हे ठणकावून सांगू शकतो. जाता जाता फक्त एवढंच सांगेन, मला वाटतं आपल्या या सभेमध्ये मोठ्या संख्येने आमच्या महिला भगिनी इथे उपस्थित आहेत. सगळ्यांनी फेटा प्रदान केलेला आहे. आपल्या या विजयामध्ये समाननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना लाडकी बहीण सारखी त्यांनी योजना आणली आणि ह्या विजयाचे शिल्पकार आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी ठरल्या आहेत. आपल्या सर्वांचे देखील मनापासून आभार मानतो. मला देखील या रत्नागिरी जिल्ह्यामधून दुसऱ्यांदा आमदार म्हणून आपण मला निवडून दिलंय. शिंदे साहेब, पहिल्या निवडणुकीमध्ये मला 13,500चं मताधिक्य होतं. या निवडणुकीमध्ये जवळपास 25,000चं मताधिक्य दापोली मतदारसंघामध्ये जनतेने मला दिलं. आपण देखील ज्यावेळेला सभेसाठी आला होता, मला वाटतं महाराष्ट्रामधला एकमेव मतदारसंघ असेल की जिथे शिंदे साहेबांनी जनतेला आवाहन केलं की तुम्ही योगेशला आमदार करा, मी आमदार करतो, असं विधानसभेच्या निकालाच्या अगोदरच समान्य शिंदे साहेब आपण त्यावेळेला शब्द दिला. मी पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार मानतो आणि एवढंच वचन देतो की महाराष्ट्रामध्ये आज काम करत असताना माझ्या कोकणाला प्राधान्य देऊन माझ्या कोकणाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. नक्कीच त्याचं वेळोवेळी आपण सर्वांनी पाठपुरावा केलाय. मुख्यमंत्री असताना सामान्य रामदास भाईंनी आपल्यापर्यंत अनेक कोकणाचे प्रश्न देखील पोहोचवलेत. आपण त्याचा इथे उल्लेख करालच, परंतु हे प्रश्न सोडवण्यासाठी आज मंत्रालयामधलं माझं कॅबिन नक्कीच आपल्या कोकणामधल्या सगळ्या नागरिकांसाठी, महाराष्ट्रामधल्या सगळ्या नागरिकांसाठी खुलं करत असताना कोकणातले प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देईन. आणि पुन्हा सांगतोय की तिथे घाम गाळण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही, हा शब्द देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद आदरणीय योगेश दादा. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी नामदार उदय सामंत यांचं आपण टाळ्यांच्या गजरात सगळ्यांनी स्वागत करूया. रत्नागिरी जिल्ह्याच्या आभार यात्रेच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक, राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब, शिवसेनेचे नेते आदरणीय रामदासभाई कदम, राज्याचे राज्यमंत्री आदरणीय योगेशजी कदम, राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे आमदार किरणभैया सामंत, मालवण कुडाळ मतदारसंघाचे आमदार आदरणीय निलेशजी राणे, त्यांनी काही दिवसापूर्वीच आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. ते माजी आमदार राजनजी साळवी, सुभाषजी बनेसाहेब, राजेंद्रजी महाडिक, रचनाताई महाडिक, रोहन बने, व्यासपीठावर उपस्थित असलेले युबीटीचे जिल्हा प्रमुख, आता जे खऱ्या शिवसेनेमध्ये आलेले आहेत ते विलासजी चाळके, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच आमचे शिवसेनेचे माजी आमदार सदानंदजी चव्हाण, शिवसेनेचे सचिव आदरणीय संजयजी मोरे, राजेशजी पेंडल, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण, आमच्या दोन्ही महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व तालुका प्रमुख, सर्व विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्र प्रमुख, सर्व उपजिल्हा प्रमुख, युवकांचे सर्व पदाधिकारी, ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला आहे ते सर्व आमचे भविष्यातले सर्व शिवसैनिक आणि हजारोंच्या संख्येनं उपस्थित रत्नागिरीकर बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि त्यांचा एक सहकारी म्हणून मनपूर्वक स्वागत करतो. आणि ज्या बहिणींना देशात पहिल्यांदा एकनाथ शिंदे साहेबांनी मान सन्मान मिळवून दिला, त्या बहिणी देखील पुन्हा एकदा साहेब तुम्हाला आशीर्वाद द्यायला या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हजारोंच्या संख्येनं जमलेल्या आहेत, त्यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो. साहेब, रायगड असेल, रत्नागिरी जिल्हा असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्हा असेल, आपला स्ट्राईक रेट शिवसेनेचा हा 95% राहिलेला आहे. आपण जेवढ्या जागा लढलो त्याच्यातली एकच जागा फक्त आपण पराभूत झालो. परंतु राजेशजी बेंडल, तुम्ही जरी
1500 किंवा 2000 मतानं पराभूत झाला असाल तरी शिवसेनेसाठी तुम्हीच आमचे आमदार आहात, त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काय अजिबात आवश्यकता नाही. साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुकीला माननीय शिंदेसाहेब आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मागण्यासाठी आले होते. आपण शिंदेसाहेबांना आशीर्वाद दिलात, आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद दिलात, आम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवलं. परंतु त्याची जाणीव ठेवून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत असताना आपल्या सगळ्यांना हे देखील माहिती असलं पाहिजे की मागच्या 2.5 वर्षामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळी होते त्यावेळी आमच्या कुठच्याही मतदारसंघामध्ये एकही रुपया एकनाथ शिंदेसाहेबांनी कमी पडू दिला नाही. रत्नागिरी जिल्ह्याचं स्वप्न होतं की आपलं मेडिकल कॉलेज असलं पाहिजे, आज आपल्याकडे मेडिकल कॉलेज आहे. रत्नागिरी जिल्ह्याचं स्वप्न होतं इंजिनिअरिंग कॉलेज असलं पाहिजे, आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. एवढंच नाही तर पूर्ण महाराष्ट्राची अशी अपेक्षा होती की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं हा महाराष्ट्र पावन झालेला आहे, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जगातलं पहिलं रिसर्च सेंटर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली 15 कोटी रुपये खर्च करून या रत्नागिरीमध्ये होतं आहे. साहेब पुन्हा एकदा 6 महिन्यानंतर तुम्हाला त्या उद्घाटनासाठी देखील रत्नागिरीमध्ये यायचं आहे. देशातला पहिला 3D मल्टीमीडिया शो याच रत्नागिरीमध्ये होतोय. आणि साहेब ज्या मैदानामध्ये आज आपण सभा करतोय त्याच मैदानामध्ये तुमच्या आशीर्वादानं 20,000 कोटीचा प्रकल्प आलेला आहे. ही जमीन MIDCची जमीन आहे आणि या MIDCच्या जमिनीवर VIT सेमीकंडक्टर नावाचा 19,550 कोटीचा प्रकल्प जो 20,000 मुलामुलींना रोजगार देणार आहे तो भविष्यामध्ये याच मैदानामध्ये उभारला जाणार आहे, ज्या ठिकाणी आज आपली आभाराची सभा होते. त्याच्यामुळे उद्योग क्षेत्रामध्ये रत्नागिरीमध्ये क्रांती करण्याची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली. आमच्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये निधी देण्याचं काम माननीय शिंदे साहेबांनी केलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं या जिल्ह्याच्या ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये वेगवेगळे प्रचार अपप्रचार फार मोठ्या पद्धतीनं होत होते. कोण निवडून येणार कोण निवडून येणार नाही याच्यावर पैजा देखील लागलेल्या होत्या. परंतु मी असेल, योगेश कदम असतील, किरण भैया असतील, आमचे निलेश राणे असतील, आम्हाला ठाम विश्वास होता की ज्या एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आम्ही 2.5 वर्षापूर्वी स्वीकारलेलं आहे आम्हाला जनता नक्की स्वीकारेल आणि पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवेल. हा विश्वास एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्यांना होता. आणि म्हणून मी अनेक वेळा असं सांगितलं, साहेबांचा विकास सम्राट म्हणून उल्लेख केला जातो. महाराष्ट्राला दिशा देणारे मुख्यमंत्री म्हणून दिल्लीमध्ये परवा शरद पवार साहेबांनी त्यांचा नामोल्लेख केला. कदाचित शरद पवार साहेबांनी त्यांचं कौतुक केलं म्हणून अनेकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठलाय. पण साहेब त्याच्या दुसऱ्या दिवशी मी दिल्लीमध्ये होतो. दिल्लीचे पत्रकार देखील मला सांगत होते की महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा असा एक मुख्यमंत्री झाला की त्याचा सत्कार दिल्लीच्या तख्तावर केला आणि ते म्हणजे आपले एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि ज्यांच्या पोटामध्ये पोटसूळ उठलेला आहे त्यांना आजचा पक्षप्रवेश हा महाडिक साहेब उत्तर आहे. मला असं वाटतं हा दुसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यामध्ये राजनजी साळवी साहेब आले, दुसऱ्या टप्प्यामध्ये सुभाष बने साहेब, महाडिक साहेब, चाळके साहेब ही सगळी मंडळी आली, रोहन सारखी मंडळी आली. हे खाली बसलेले सगळे साहेब UBTचे पदाधिकारी आहेत, हे सगळे आपल्यासोबत आले. अजून एक टप्पा साहेब शिल्लक आहे आणि तो देखील पुढच्या महिनाभरामध्ये झाल्यानंतर आज या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून व्यासपीठावरच्या सगळ्या नेत्या मंडळींच्या आशीर्वादानं या रत्नागिरी जिल्हा परिषदेवर याच धनुष्यबाणाचा भगवा फडकेल हा शब्द या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला देतो. कारण तुम्ही केलेलं हे जिल्ह्यामधलं काम साहेब मी अनेक वेळा सांगितलं की 2013ला मी पहिला राज्यमंत्री झालो. राज्यमंत्री झाल्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं व्हावी ही प्रामाणिकपणाची माझी इच्छा होती. पण जोपर्यंत तुम्ही मुख्यमंत्री झाले नाहीत तोपर्यंत ती कामं पूर्ण होऊ शकली नाहीत. पण या 2.5 वर्षामध्ये जो रत्नागिरी जिल्ह्यानं विकास बघितलेला आहे हा विकास पूर्वीचा कधी 50 वर्षामध्ये बघितला नव्हता. कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी एवढा निधी रत्नागिरी जिल्ह्याला दिला नव्हता. एवढा हजारो कोटीचा निधी माननीय शिंदे साहेबांनी आपल्याला दिला. म्हणून आपली देखील जबाबदारी आहे. आज साहेबांनी महिला भगिनींना मुद्दाम फेटे बांधलेले आहेत, त्यांचा आम्ही सन्मान केला आहे. कारण त्यांच्या जीवावर म्हणजे भावानी तर आम्हाला मतदान नक्कीच केलेलं आहे. पण ज्या पद्धतीनं महिला भगिनी आमच्या पाठीशी उभ्या राहिल्या, सरकार महायुतीचं जे आलं त्याच्यामध्ये शिंदेसाहेब तुम्ही घेतलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा जो काय निर्णय होता त्याच्यामुळं आजही आमच्या महिला भगिनी खुश आहेत. तुम्ही आम्हाला निवडून दिलं म्हणून तुमचा फेटा बांधून आम्ही सत्कार केलेला आहे. हा असाच तुमचा सन्मानानं फेटा कायमस्वरूपी डोक्यामध्ये राहील. ही जबाबदारी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमची सगळ्यांची आहे. काल साहेब तुमच्या आशीर्वादानं मी एका कार्यक्रमाला परभणीला होतो. त्याच्या आदल्या दिवशी काही लोकांनी सांगितलं
की माननीय शिंदे साहेबांनी निर्माण केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद होण्याच्या मार्गावर आहे. मी ठामपणानं तिथं देखील सांगितलं आणि ठामपणानं शिंदे साहेबांच्या साक्षीनं देखील सांगतो की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांची योजना कोणी रद्द करू शकत नाही, हा विश्वास महिला भगिनींना माननीय शिंदे साहेबांच्या साक्षीनंच मी देतो. आणि म्हणून रत्नागिरीकरांची जबाबदारी आहे, ज्या नेत्यानं आपल्याला विकासाची दिशा दिली, ज्या नेत्यानं आपल्याला पाहिजे ते दिलं, त्या नेत्याच्या मागं ठामपणानं उभं राहण्याची भूमिका आज सगळ्या प्रवेशकर्त्यांनी घेतली. त्याबद्दल युबीटीच्या पूर्वीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शब्द देतो की आम्ही जरी पूर्वीपासून शिंदे साहेबांबरोबर काम करत असलो तरी तुमच्या कृतीप्रमाणे, तुमच्या कर्तृत्वाप्रमाणे तुम्हाला देखील शिंदे साहेबांच्या सोबत जी काय पदं आवश्यकता आहेत ती देखील आम्ही द्यायला कुठेही मागं राहणार नाही, हा देखील या व्यासपीठावर मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो. पण साहेब, मी सगळ्यांना एक विनंती केलेली आहे की जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायती असतील, या जर आपण जिंकायच्या असतील तर आज जे एक संघपणानं व्यासपीठ आहे हे भविष्यामध्ये असंच एकसंघपणानं जर राहिलं तर कुठचाही माईचा लाल या शिवसेनेला भेदू शकत नाही, एवढी रत्नागिरी जिल्ह्याच्या शिवसेनेची ताकद आहे. आणि म्हणून व्यासपीठावरच्या मंडळींना देखील मला विनंती करायची आहे की शेवटी आपण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आपलं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्याच्यामुळं माझ्या संघात काय झालं, तुझ्या मतदारसंघामध्ये काय होणार आहे, पूर्वी काय झालं याची चर्चा करण्यापेक्षा आपण शिंदे साहेबांचं नेतृत्व जर मानलेलं असेल तर शिंदे साहेबांना मोठं करण्यासाठी जे जे काय करावं लागेल ते व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी केलं पाहिजे, ही माझी प्रामाणिकपणाची त्यांची एक सहकारी म्हणून भावना आहे. आणि म्हणून शिंदे साहेब या जिल्ह्याच्या वतीनं पुन्हा एकदा मी आपल्याला शब्द देतो, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही हा जिल्हा सोडून बाकीच्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये वेळ द्या. बरे साहेब, बरोबर आहे ना साळवी साहेब? सिंधुदुर्गामध्ये निलेशजी राणे असतील, निलेशजी बरोबर, दीपकजी केसरकर असतील, आम्ही सगळे असू, आम्ही तुमची ढाल बनून या स्थानिक स्वराज्य संस्था तुमच्या ताब्यात आणून देऊ, हा शब्द या विराट सभेच्या निमित्तानं मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा आपण रत्नागिरी जिल्ह्याच्या मतदारांचे आभार मानण्यासाठी या रत्नागिरीमध्ये आला त्याबद्दल या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, तुमचा एक सहकारी म्हणून तुमचे आभार मानतो. आणि ज्याने युबीटीमधनं खऱ्या शिवसेनेचा धनुष्यबाण हातामध्ये घेतला त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्यावर कुठचाही अन्याय होणार नाही, त्यांना आमच्याकडे आलेल्याचा पश्चाताप होणार नाही, हा पालकमंत्री म्हणून शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय रामदास भाईंना मी विनंती करतो की कृपया आपण जमलेल्या तमाम या जनसागराला, शिवसैनिकांना जरा टाळ्यांच्या गजरात भाईंचं आपण स्वागत करूया. गोब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, सिंहासनाधीशित जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. इकडची लोक उपवासित असून जेवले नाही वाटतं. जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. आवाज कुणाचा? शिवसेना, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांचा, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांचा. धन्यवाद. होय बांधवानो, लाडक्या बहिणींचे,
लाडके भाऊ ज्यांनी 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्र 25 वर्ष पुढे आणला, असे तुमचे आमचे महाराष्ट्राचे लाडके नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय आपल्या सगळ्यांचे लाडके गळ्यातले ताईत पालकमंत्री उद्योगमंत्री उदयजी सामंतजी, गृहराज्यमंत्री आणि माझे चिरंजीव अभिमानानं सांगतोय योगेशजी कदमजी, आमचे किरण भैया, आमचे निलेशजी, आमचे नुकतेच आलेले राजन साळवीजी, सुभाष बनेजी, जाधवजी, या व्यासपीठावर बसलेले सगळे साहेब, सगळ्या साहेबींनी, बंधू भगिनी, मातांनो, बांधवांनो, इथे आलो आणि हे सगळं भगवी लाट पाहिली, अतिशय आनंद झाला. शिवसेना प्रमुखांची आठवण झाली. आज देखील शिवसेना प्रमुखांना सांगतोय, बाळासाहेब, तुमचा कोकण ही भगवी लाट, सगळे शिवसैनिक ह्या भगव्या झेंड्याचे शिपाई आजही आहेत. आजही सगळा कोकण तुमच्यासोबत आहे. हे शिवसेना प्रमुखांना मला सांगायला हवंय. शिवसेना प्रमुख ही सभा शिवसेना प्रमुख आकाशातून वरून सौगातून पाहत असतील आणि शिंदे साहेब तुम्हाला 2-2 हातानं आशीर्वाद देतील. एकनाथ, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, माझे आशीर्वाद आहेत. होय, आज देखील शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत. शिवसेना प्रमुखांचे विचार तुम्ही पुढे नेलेत. विचारांच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांना तुम्ही जिवंत ठेवलंय. या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांच्या विचारांना काळीमा फासण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. शिवसेना प्रमुखांचे विचार पायदळी तुरवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. विचारांच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं. अहो, मला सांगा, शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होऊ शकले नसते? झाले असते ना. नारायण राणेंना मुख्यमंत्री बनवला, मनोज जोशींना मुख्यमंत्री बनवला. अरे, मनोज जोशींना लोकसभेचा अध्यक्ष बनवला, का साहेब होऊ शकले नसते? अरे, माझ्यासारखा सर्वसामान्य गरिबीतून वरती आलेला, झोपडपट्टीमधून वाढलेला रामदास कदम, त्याला सर्वसामान्य माझ्यासारख्या माणसाला असामान्य महत्व प्राप्त करून दिलं. शिवसेनेचा नेता केला. उद्धवजी, तुम्हाला लाज वाटली पाहिजे शिवसेना प्रमुखांचं नाव घ्यायला. ज्या शिवसेना प्रमुखांनी कमावलं, तुम्ही मुख्यमंत्री पद घेऊन सगळं गमावलं. होय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले नसते तर बांधवांनो शिवसेना फुटली नसती. मी जबाबदारीने बोलतोय. ताकाला येऊन गाडगर पोहण्याची आवश्यकता नाही, हे वास्तव आहे. आणि कोकण ही तर शिवसेना प्रमुखांची भूमी आहे. बांधवांनो, मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगडणारी शिवसेना, या घोषवाक्यांनी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये शिवसेनेला जन्म दिला. हा म्हणताय शिवसेना मोठी झाली, पण शिंदे साहेब आज तुमच्या उपस्थितीमध्ये सांगतोय, शिवसेना मोठी कुणी केली असेल तर माझ्या कोकणी माणसानं शिवसेना मोठी केली. हे वास्तव आहे. होय बांधवांनो, उदय सामंत यांना कल्पना आहे. मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला सभा घ्यायला यायचो ना, त्यावेळेला उदय सामंत सोडून सगळ्यांचा समाचार घ्यायचो. सांगा, उदय सामंत दुसऱ्या पक्षात होते, पण उदय सामंतावर मी कधी टीका केली नाही. त्याचं कारण आज सांगतो की मुलाचं पाय पाडण्यात दिसतात. तसं त्यावेळी मला कळलं होतं, एक ना एक दिवस हा उदय आमच्यासोबत भगव्यासोबत आल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास होता. सांगा उदय सामंत, मी संबंध कोकण पिंजून काढलाय. सांगावं राजन साळवीकडे तर एका दिवसामध्ये मी 10 सभा घेतलेल्या आहेत राजापूरमध्ये. संबंध कोकण पिंजून काढलाय. संबंध कोकण भगवामय केलं. संबंध कोकण शिवसेनामय केलं. संबंध कोकण शिवसेना प्रमुखमय केलं.
आणि पुन्हा एकदा आज सांगतोय, एकनाथजी शिंदे साहेब तुमच्या साक्षीने आज सांगतोय, उद्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा एकनाथजी शिंदे साहेबांचा असेल, शिवसेनेचा असेल, भगव्या झेंड्याचा असेल. उदय सामंत कुठेही विकासाला कमी पडत नाहीत. एकनाथजी शिंदेच्या आशीर्वादानं काय झालं, ज्यावेळेला एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतला होता त्यावेळेला याच उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली होती की आज 40 पैकी एकाही आमदाराला मी निवडून देणार नाही. खोके 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 म्हणून बाप बेटे थकले. ज्या दिवशी आम्ही तोंड उघडू ना, एकनाथ शिंदे आणि रामदास कदम, उद्धव ठाकरेंना हा देश सोडून जायला लागेल हे वास्तव आहे. राणे साहेब पण त्याला साक्षीदार आहेत. तुमच्या वडिलांना विचारून घ्या, तुमचे वडील पण साक्षीदार आहेत. अनेक खोके मिठाईचे आम्ही पोचवलेत मातोश्रीमध्ये. होय, एकनाथ शिंदे साहेबांनी खोके दिले ते विकास कामासाठी दिले, कोट्यवधी रुपये विकास कामासाठी खोके दिले आणि पुन्हा 40 आमदार निवडून आणले. एकही आमदार पडू दिला नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, रामदास भाई या 40 पैकी एकाही आमदाराला मी पडू देणार नाही, सगळेच्या सगळे आमदार मी निवडून आणीन. आणि आज पुन्हा मी माझ्या कोकणाच्या वतीनं शिंदे साहेब तुमचा मी आभार मानतो, अभिनंदन करतोय. अरे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. तुम्ही बोललात तसे चाललात. सगळ्या आमदारांना कोट्यावधी रुपयाचा निधी दिलात. कुठे विकास कामाला तुम्ही कमी पडले नाहीत. तुम्ही रात्रंदिवस झोपला नाहीत. तुम्ही जेवला नाहीत. कधी झोपतायत कधी जेवतायत कोणाला माहित नाही. दिवस रात्र काम केलं. होय शिंदे साहेब, मी देखील 10 मुख्यमंत्री जवळना पाहिलेत. मी 32 वर्ष विधिमंडळामध्ये काढली, 10 मुख्यमंत्री जवळना पाहिलेत. पण एकनाथ शिंदे साहेब सारखा पछाडलेला रात्रंदिवस काम करणारा मुख्यमंत्री मी पाहिला नाही. रात्रंदिवस काम करणारा मुख्यमंत्री पाहिला नाही. आणि उद्धवजी, तुम्ही एकनाथ शिंदेना बोलताय, कुणाची चूक आहे? तुम्ही आत्मपक्षाने तुमचा केला पाहिजे. 40 आमदारामध्ये 10 मंत्री तुम्हाला सोडून का जात आहेत? आणि ते एवढंसं पिल्लू चला, ते कोणते पिल्लू? ते उद्धव ठाकरेचं काय ते पेगमिन एवढंसं ते आपलं टुकटुक टुनटुन काय बोलतोय? मी अमुक करणार, मी याला इकडे येऊन देणार नाही, मी मंत्रालयाची पाणी चढून देणार नाही. अरे तुझी अवकात काय आहे? तुम्ही बाप बेटे आहात ना, तुम्हाला सगळं आयतं मिळालं. सगळं शिवसेना प्रमुखांनी कमावलं. तुमचं काय योगदान हो? तुमचं काय योगदान? आणि म्हणून शिंदे साहेब चिंता करू नका. आज देखील 2.5 वर्षात जे तुम्ही काम केलंय, संबंध महाराष्ट्राच्या माय भगिनी सगळ्या तुमच्यासोबत आहेतच, पण सगळे तुमचे भाऊ देखील तुमच्यासोबत आहेत. सगळा महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे. शिंदे साहेब आगे बढ़ो, हम सब आपके साथ में हैं. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहेत. काळजी करण्याचं कारण नाही. आणि देव परमेश्वर तुम्हाला प्रचंड आयुष्य देईल. महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी तुम्हाला देईल तुमच्या नेतृत्वाखाली. शिंदे साहेब, एक गोष्ट मी आपल्याला मुद्दाम सांगतोय, आज तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक लढली गेली आणि 230 आमदार जे आलेत शिवसेना भाजपचे, ते तुमच्या नेतृत्वाखाली आलेत. याचा आम्हाला अभिमान आहे. शिंदे साहेब. आणि म्हणून होत आहे कधी 2 पावलं मागे जाऊन 4 पावलं पुढे जायचं असतं. जाऊ ना आपण. कदम काय शिंदे काय, त्यावेळेचं एक ऐतिहासिक गाणं आहे. कदमांच्या पुढती कदम चालले कदम सरदार, वाघावरती करती वाघ अनुसरले शुग पवार. पवारसाहेब, शिंद्यांचा खंदा घोडा चालला जणू किती ग, बावटा धरून तोंडात भोसला चढे जोमात. हे ऐतिहासिक. महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडानं चाले. खरा धीर वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. आणि म्हणून महाराष्ट्राचा हा वाघ, महाराष्ट्राचा हा सह्याद्री
हिमालयाच्या पाठीशी, दिल्लीच्या पाठीशी कणखरपणे उभा राहिलेला संबंध महाराष्ट्रानं पाहिला आहे एकनाथ शिंदेच्या माध्यमातून. आणि म्हणून अधिक बोलणार नाही, आपल्याला शिंदे साहेबांचं भाषण ऐकायचं आहे. एवढंच मी आपल्याला सांगेन, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला काल होता, आजही आहे, उद्याही असेल. उद्धव ठाकरे आज तुम्हाला सांगतोय, जे तुमच्यासोबत 10-15 जे आहेत ना, आणखी 2 वर्षात एक पण शिल्लक राहणार नाही. कोण शिल्लक राहणार नाही तुमच्यासोबत. एक दिवस असा येईल की हा देश सोडून रात्री 2 वाजता तुम्हाला गपचूप या देशाच्या बाहेरमध्ये लंडनला जायला लागेल. आता मी सांगेन ना, लंडनला तुमचं काय आहे, अमेरिकेला तुमचं काय आहे, श्रीलंकेला तुमचं काय आहे, आणि कुठं कुठं काय आहे हे आम्हाला सगळं माहिती आहे. 50 वर्ष मातोश्रीमध्ये आम्ही काढलीत. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. एकनाथ शिंदेना बोलाल तर याद राखा, संबंध महाराष्ट्र मावळा हा एकनाथ शिंदेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पुन्हा एकदा सांगतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाई. सुरुवातीला ज्याप्रमाणे सांगितलं होतं की तुम्हा सर्वांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आज आपलं लाडकं नेतृत्व तुमचे आभार मानण्यासाठी इथे आलेलं आहे. 100% आपण त्यांच्या पाठीशी उभे आहोत. एकदा जोरात टाळ्या शिंदे साहेबांसाठी होऊ देत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. हर 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 हर. आजच्या जाहीर आभार मेळाव्याला उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई, पालकमंत्री उदय सामंत, आपले दुसरे मंत्री योगेश कदम, किरण भैया सामंत, निलेश राणे, राजन साळवी, रवींद्र फाटक, सदानंद चव्हाण, सुभाष बने, शशिकांत चव्हाण, शिल्पाताई सुर्वे, राजेंद्र महाडिक, विलास चाळके, बाळशेठ जाधव, बंदरकर, महेश, सगळे सावंत, सर्व व्यासपीठावरील मान्यवर. कोण राहिला असेल तर ज्यांनी चिठ्ठी दिली त्याची चूक आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर अगदी नजर पोचत नाही तिथपर्यंत बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, आणि लाडक्या कोकणवासियांनो, खरं म्हणजे मी आपल्या चरणी नतमस्तक व्हायला आलोय, आपले आभार मानायला आलोय. कारण जेव्हा मी प्रचार सभांना आलो त्यावेळेस म्हटलं होतं, तुम्ही या शिलेदारांना विजयी करा, विजयाचा गुलाल आणि तुमचे आभार मानायला हा एकनाथ शिंदे पुन्हा येईल. आणि म्हणून मी या ठिकाणी आपले आभार मानायला आलोय. कारण एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो. तुम्हाला शब्द दिला आणि शब्द पाळायला आलो. एक म्हणतात कि एक बार मैंने जब कमिटमेंट की तो फिर खुद की भी नहीं सुनता, असा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे, दिलेला शब्द पाळणारा. आणि म्हणून हा विजय बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करायला मी आलोय. आज खऱ्या अर्थाने आज अनेक लोकांचे प्रवेश झाले, त्यांचाही मी मनापासून स्वागत करतो, त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुमचं प्रेम म्हणजे बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केलं आणि तुम्ही देखील
शिवसेनेवर, बाळासाहेबांवर, धनुष्यबाणावर भरभरून प्रेम या निवडणुकीमध्ये केलं, आशीर्वाद दिले. आणि म्हणून मगाशी रामदासभाई म्हणाले की या शिवसेनेच्या विजयामध्ये, या घोडदौडीमध्ये कोकणी माणसाचा, कोकणाचा मोठा सिंहाचा वाटा आहे. मी तुम्हाला धन्यवाद यासाठी देतो की आपण 9 जागा लढवल्या आणि 8 जागा जिंकल्या. आणि महायुतीने 15 जागा लढल्या, 14 जागा जिंकल्या. म्हणजे आता स्ट्राईक रेट किती झाला उदयजी? 95%. आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं होतं, जेव्हा माझं पहिलं भाषण सभागृहात झालं, काही लोक म्हणाले, त्याचा समाचार रामदासबाईंनी घेतलाय, की एकही आमदार निवडून येऊ देणार नाही. पण या एकनाथ शिंदेने सभागृहात सांगितलं होतं, एकही आमदार पडू देणार नाही. आणि देवेंद्रजी आणि हा एकनाथ शिंदे मिळून 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार. आणि खरं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 232 आमदार निवडून आले. एक लँडस्लाइड मॅन्डेट, एक अद्भुत यश, दैदिप्यमान विजय या निवडणुकीमध्ये, विधानसभेमध्ये आपण दिला. मला अभिमान आहे, मला आनंद आहे, मला समाधान आहे की समोरच्या उभाटा लोकसभेमध्ये देखील आपण त्यांच्यापेक्षा 2 लाख मतं जास्त मिळवली. विधानसभेत 97 जागा ते लढले आणि केवळ 20 जागा आल्या. आणि तुमच्या शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या शिवसेनेने, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिवसेनेने फक्त 80 जागा लढवल्या. आणि एकही निवडून येऊ देणार नाही म्हणणाऱ्यांना 60 आमदार निवडून आपण आणले. आणि या महाराष्ट्राने त्यांची बोलती बंद केली. 15 लाख मतं आपल्याला जास्त मिळाली भाई. 15 लाख मतं जास्त मिळाली. मग सांगा खरी शिवसेना कुणाची? बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण? हे जनतेने ठरवलंय, जनतेने शिक्कामोर्तब करून टाकलंय. काही लोक म्हणायचे निवडणूक आयोग भ्रष्टाचार, सुप्रीम कोर्ट चुकीचं, ईव्हीएम चुकीचा, ईव्हीएम घोटाळा झाला. अरे तुम्ही जिंकले की ईव्हीएम चांगला, तुम्ही जिंकले की ईव्हीएम चांगलं, निवडणूक आयोग चांगला, हरले की ईव्हीएम घोटाळा. आता तर म्हणाले मतदार याद्यात घोळ झाले. परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींनी हे भगवं वादळ इकडे आणले. तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे. कारण तुम्ही शोधून शोधून, निशाणी शोधून शोधून मतदान केलं. आणि माझ्या लाडक्या भावांनी केलं. पण यावेळेस माझ्या लाडक्या बहिणींनी आपापल्या घरात देखील सांगितलं की यावेळेस काही ऐकायचं नाही, महायुतीलाच निवडून द्यायचं, महायुती विजयी झाली पाहिजे. कारण महायुतीने जे 2.5 वर्षामध्ये निर्णय घेतले, या एकनाथ शिंदेने मगाशी सांगितलं, रामदासबाईंनी, उदय सामंत, योगेश कदम यांनी, की कधी झोपतो, कधी उठतो, कधी जेवतो, कधी खातो काय माहित. परंतु मी आपल्याला सांगतो, या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पादाक्रांत केला. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जागोजागी, सगळ्या जिल्ह्यात, तालुक्यात हा एकनाथ शिंदे पोहोचला. दिवस रात्र एक केला, रक्ताचं पाणी केलं. आणि या महाराष्ट्राला, बंद पडलेल्या महाराष्ट्राला महाविकास आघाडीने हे सर्व महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प बंद पाडले होते. सगळीकडे स्टेप दिला होता, स्पीड ब्रेकर टाकला होता. त्याला आम्ही उकडून फेकून दिलं.
आणि या महाराष्ट्रातल्या विकास प्रकल्पांना आम्ही चालना दिली आणि लोककल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या. माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली. या योजना केली. लाडका भाऊ योजना केली. लाडका शेतकऱ्याला वीज बिला माफ केलं. सन्मान शेतकरी सन्मान योजना सुरू केली. ज्येष्ठांची योजना सुरू केली. एकीकडे रखडलेले बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले. या महाराष्ट्राला विकासाला चालना दिली, गती दिली. जेव्हा देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होते त्यांनी काही योजना सुरू केल्या. पाणी योजना, जलयुक्त शिवार योजना, अनेक ज्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त, सर्वसामान्य माणसासाठी उपयुक्त होत्या त्या महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर बंद पाडल्या. हा एकनाथ शिंदे आल्यानंतर त्या योजना पुन्हा सुरू केल्या आणि या महाराष्ट्राला गतिमानतेकडे, विकासाकडे नेण्याचं काम आम्ही केलं. मी, देवेंद्रजी आणि अजितदादा आम्ही या राज्यामध्ये टीम म्हणून काम केलं आणि या राज्याला पुढे नेण्याचं काम केलं. राज्य दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर होतं महाविकास आघाडीमध्ये. गुजरात, कर्नाटक पुढे होतं. महाराष्ट्र तिसऱ्या नंबरला होतं. महायुतीचं सरकार आलं. हा तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा महाराष्ट्राला आपण नंबर 1 केलं. या देशामध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आणला आणि खऱ्या अर्थाने विकास काय असतो हे दाखवून दिलं. मी मुख्यमंत्री होतो. लोक सीएम होत, मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे. पण मी म्हणायचो सगळ्यांना सीएम म्हणजे कॉमन मॅन. सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी डीसीएम आहे. आताही मी म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन, म्हणजे सर्वसामान्य माणसाला समर्पित भावनेने काम करणारा डीसीएम. काय पद येतात जातात, पुन्हा येतात. पद वर खाली होतात. सत्ता येते जाते, पुन्हा येते. बाळासाहेब म्हणायचे पण नाव एकदा गेलं की पुन्हा येत नाही. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे, तुम्हाला मी एकच सांगतो की पद वर खाली होतात, परंतु या एकनाथ शिंदेला महाराष्ट्रामध्ये माझ्या लाडक्या, करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवीन ओळख मिळाली. ही सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. सगळ्या पदांपेक्षा याचा मान मोठा आहे. याचं मला समाधान आणि आनंद आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रासाठी, या राज्याच्या विकासासाठी, या एकनाथ शिंदेच्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्राला समर्पित असं काम एकनाथ शिंदे करेल, ही ग्वाही आपल्याला मी या ठिकाणी द्यायला आलोय. ग्वाही आपल्याला द्यायला आलोय. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो, रत्नागिरीमध्ये, या कोकणामध्ये शिवसेना वाढवण्यामध्ये रामदासबाई इकडे आहेत. इकडे रामदासबाई इकडे आहेत. ते जेव्हा मंत्री होते तेव्हाही ती मंत्रिमंडळात म्हणायचे कोयनेचं पाणी, वाहून जाणारं पावसाचं पाणी, समुद्राला जाणारं पाणी थांबवलं पाहिजे. मी बाईंना अभिमानाने सांगतो, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी त्याच्या मागे लागून 67 टीएमसी पाणी हे आपल्या कोकणामध्ये थांबलं पाहिजे, यासाठी काम आता सुरू झालंय. आणि त्याचा मला आनंद आहे, समाधान आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी या ठिकाणी देखील, या संपूर्ण कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या संपूर्ण भागात छोटे छोटे पाण्याचे बंधारे होतील, छोटी धरणं होतील. या ठिकाणी आम्ही कोकण विकास प्राधिकरण तयार केलंय. त्याच्यामध्ये MIDC ला घेतलंय, त्याच्यामध्ये MMRD ला घेतलंय, त्याच्यामध्ये सिडकोला घेतलंय. या माध्यमातून देखील या ठिकाणी विकास होईल. आणि म्हणून
या बाबतीमध्ये राणे साहेब आज आपल्या महायुतीत आहेत. निलेश इकडे बसलाय. मगाशी कोणीतरी सांगितलं राणे साहेब, रामदास बाईच म्हणाले, राणे साहेबांना सगळ्यात जास्ती माहिती आहे कुणाचे खोके कुठे आणि काय के खोके खोके. आता सगळं कशाला ते खोके खोके? अरे तुम्हाला या महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं, आता तरी सोडा. म्हणजे काय म्हणतो, रस्सी जल गया पण रस्सी जळाली पण पीळ जात नाही. कुठे या कोकणामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी रामदासबाई असतील, रामदासबाईंनी देखील जे काम केलं, राणे साहेबांनी त्यावेळेस काम केलं. आता हे उदय सामंत या ठिकाणी आहेत, या ठिकाणी निलेश आहे, किरण आहे, योगेश आहे. ही सगळी लोक आपले 8 आमदार 9 पैकी काम करतात. आणि रामदासबाईंना देखील कोणी पक्षामध्ये चांगलं काम करू लागला की त्याला कसं खच्ची करायचं. कुठला पक्षाचा नेता, पक्षाचा प्रमुख कधी असा विचार करतो? मी नेहमी सांगायचो, पक्ष मोठा करायचा असेल तर कार्यकर्त्यांना बळ द्या, ताकद द्या, वाढवा, त्यांना जपा. परंतु रामदासबाईंनी तो अनुभव घेतलाय, राणे साहेबांनी अनुभव घेतलाय, आणखी कोणी कोणी घेतलाय आणि मी घेतलाय. आणि म्हणून हा शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीतून निर्माण झालेला या ठिकाणी पक्ष आहे. आणि म्हणून इथं कार्यकर्ता सगळे कार्यकर्ते, कोणी मालक नाही, नोकर नाही. मी आपल्याला एवढंच सांगतो, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कोल्हापूरच्या आपल्या शिबिरात म्हणाले की हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. हा असा पक्ष आहे आपला, जो काम करेल. उदय सामंत इकडे आहेत साक्षीदार. या मंत्रिमंडळात देखील ते काम करतात. आज उद्योग खात्याच्या माध्यमातून आज या राज्यामध्ये उद्योग येतात. दाओसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या सोबत ते गेले. किती लाखाचे किती तुम्ही केले? 16 लाख कोटी रुपयाचे करार केले. 16 लाख कोटी. मला अभिमान आहे, उद्योग मंत्र्याचाही आहे आणि मुख्यमंत्र्याचाही आहे. मी जेव्हा गेलो त्यावेळेस 7.5 लाख कोटी सुरुवात होती आपली, 7.5 लाख कोटीचं. आणि उदयजी आपण किती अंमलबजावणी केली? किती टक्के? 85%. नुसते करार कागदावर नाही तर त्याची अंमलबजावणी केली. 85% अंमलबजावणी करणारं आपलं सरकार आहे. आणि म्हणून त्यावेळेस म्हणायचे, कोण एकनाथ शिंदे? हुईज एकनाथ शिंदे, हुईज रामदास कदम. आम्ही दाखवलं आम्ही कोण आहोत ते. आम्हाला हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेऊ नका. आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करणारे, न्याय देणारे लोक आहोत. आणि म्हणून इथं दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका. इथं दाढीवाल्यांची मेजॉरिटी जास्ती दिसते. इथं मलाही आहे, रामदासबाईला आहे, इकडे उदय सामंत आहे, इथे योगेशला पण थोडी आहे, इकडे याला पण आहे, निलेश. म्हणजे मेजॉरिटी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की किती तुम्ही शिव्या देणार, किती शिव्या शाप देणार, किती आरोप करणार. अरे माझा सत्कार झाला, महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा गौरव, राष्ट्र गौरव पुरस्कार तुमच्या एकनाथ शिंदेला मिळाला. याचा अभिमान तमाम महाराष्ट्राला. एका मराठी माणसाच्या हस्ते मराठी माणसाचा सत्कार झाला दिल्लीमध्ये. तिथे महादजी शिंदे यांचे वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते. यांची मजल कुठे गेली? एकनाथ शिंदेला. ठीक आहे, तुम्ही शिव्या द्या, आरोप करा, अपमान करा, परंतु महादजी शिंदे यांचा अपमान आपण करताय, साहित्यिकांना दलाल आपण म्हणताय. आणि
ज्यांनी तुम्हाला एकेकाळी मुख्यमंत्री केलं त्यांचाही अपमान आपण करता. काय जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. आणि म्हणून मी तर तुम्हाला दिवसा रात्री स्वप्नात कधी एकनाथ शिंदे दिसत असे. मोगलांच्या काळात संताजी धनाजी जसा मोगलांच्या घोड्याला दिसायचा तसा एकनाथ शिंदे तुम्हाला पाण्यात बघताय. पण मला किती आरोप करा, किती शिव्या द्या, परंतु हा एकनाथ शिंदेच्या मागे माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी आहेत. तोपर्यंत मला कसलीही चिंता नाही, कसलीही चिंता नाही आणि कुठलंही मी कुणालाही घाबरत नाही. तुम्ही 2-2.5 वर्षापूर्वी पाहिलं, 2-2.5 वर्षापूर्वी पाहिलं, या राज्याने नाही, देशाने नाही, जगातल्या 32 देशांनी त्याची नोंद घेतली. आज इथं आपले सुभाष बने आले, त्याचबरोबर जाधव आले, बाळासाहेब जाधव आणि महाडिक आले, बरोबर. त्यांचं मगाशीच मी स्वागत केलंय. आणि राजन साळवी देखील, ते खरं म्हणजे 2.5 वर्षापूर्वीच यायला पाहिजे होते, पण ते राहिले तिकडे. जाऊ द्या, योगायोग लागतो. आणि तेही राजन साळवी आणि त्यांचा परिवार देखील शिवसेनेमध्ये आला. आणि खऱ्या अर्थाने या कोकणामध्ये एकापेक्षा एक चांगले कार्यकर्ते शिवसेनेमध्ये काय येत आहेत. खऱ्या अर्थाने ज्या पक्षाच्या विचारांनाच वाळवी लागली आहे तिथं कसा राहील राजन साळवी. तो याला शिवसेनेमध्ये. हे लोक काय येत आहेत त्याचा विचार मी त्यांचं स्वागत करतोय. परंतु मला शिव्या देण्यापेक्षा, माझ्यावर आरोप करण्यापेक्षा हे लोक का तुम्हाला सोडतायत याचा विचार करा, याचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. म्हणाले आम्ही आता आमचे लोक घेतले तर आम्ही डोकी फोडू. अरे डोकी फोडायला कोण आहे तिकडे? हातात मनगटात ताकद लागते, जोश लागतो. मला आठवत आहे शोले मधला डायलॉग आसरानीचा, बोले इधर आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ. रामदास भाई पीछे देखेगा तो कोई नहीं है. कशाला उगाच फुकाच्या बाता मारताय. आणि म्हणून दाढीने तो तुम्हाला अगोदरच कमाल दाखवलेली आहे. होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली तुमची महाराष्ट्र विरोधी आघाडी आणि सुरू झाली विकासाची गाडी. हे या दाढीने तुम्हाला 2.5 वर्षापूर्वी दाखवले. कशाला माझ्या नादाला लागता? मी कुणाच्या नादाला लागत नाही, मी कुणालाही अडवा येत नाही. आणि मी आरोपाने उत्तर देत नाही, तर आरोपाला हा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देणार, या राज्याचा विकास करणार. आणि माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, ज्या माझ्या लाडक्या बहिणींची योजना जी केली आहे, इतर ज्या योजना केल्या, कुठली योजना बंद होणार नाही ही खात्री आपण बाळगा. कारण आम्ही खोटी आश्वासनं देणार नाही. जे आम्ही बोलणार ते करून दाखवणार. बाळासाहेब म्हणायचे, एकदा शब्द देताना 10 नाही 100 वेळा विचार करा. आम्ही पूर्ण विचार करून आपल्या योजना सुरू केलेल्या आहेत. आणि आपण भरभरून मतांचा वर्षाव या ठिकाणी केलाय. म्हणून आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे उदय सामंत, किरण सामंत इकडे आहेत, हे सगळेच लोक इथं आहेत, सगळे आमदार आहेत. इथं आपल्या रामदासबाईंचा छावा योगेश कदम आहे. कदम कदम बढाए जा असं काम त्याचं चालू आहे. मी सांगितलं त्याला, मी उदय सामंतला सांगितलं, तुमच्याकडे जी खाती आहेत, या खात्याच्या तुमच्या विभागामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी भेटी द्या. मंत्रालयात बसून राहता कामा नये, थेट लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांना ऐकलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून सोडवल्या पाहिजे. तात्काळ सगळे मंत्री लोकांमध्ये जाऊ लागले. का घरात बसून राज्य चालवता येतं? हे तर मी नाही म्हणत, पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. घरात बसून पक्ष चालवता येत नाही.
फेसबुक लाईव्ह करून पक्ष चालवता येत नाही, राज्य चालवता येत नाही. त्याला फेस टू फेस लोकांमध्ये जावं लागतं, लोकांमध्ये संवाद साधावा लागतो, बांधावर जावं लागतं, शेतकऱ्यांना भेटावं लागतं, सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी समजून घ्याव्या लागतात. हा एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा, सर्वसामान्य परिवारातून आम्ही आलो. ही शिवसेना मोठी करण्यामध्ये रामदासबाई, दानेसाहेब, इतर आपले नेते, या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेना मोठी केली. घरादारावर तुळशी पत्र ठेवलं, केसेस अंगावर घेतल्या, तेव्हा शिवसेना मोठी झाली. सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही, परंतु सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. सोन्याचे दिवस आणण्यासाठी, आणि ते आम्ही आणतोय. सुरुवात 2.5 वर्षापूर्वी झाली, ते तोच वेग यापुढे तुम्ही जे आम्हाला मॅन्डेट दिलंय, जे बहुमत दिलंय, त्याच्यामुळे आणखी आमची जबाबदारी वाढली आहे. आणि म्हणून या राज्याला पुढे नेण्यासाठी केंद्राचं देखील पाठबळ आपल्याला आहे. आज परवाच कुठे मी वाचलं, म्हणजे आपले आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब गेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या बरोबर आपल्या देशासाठी जे काय त्याच्यावर करार केले. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांना एक पुस्तक भेट दिलं. त्या पुस्तकात त्यांनी लिहिलंय, मोदीजी आप महान हो. म्हणजे आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष गौरवाचे उद्गार काढतात, याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. आपल्या देशाचा डंका जगात वाजवणारे या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी, गरीबी हटाव म्हणणारे काँग्रेस गरीबी हटली नाही, गरीब हटला. परंतु 38% लोकांना गरिबीच्या वर आणण्याचं काम प्रधानमंत्र्यांनी केलं. आज बाळासाहेबांचं काय स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर बांधा, मला एक दिवस प्रधानमंत्री करा, मी अयोध्येत, बरोबर ना रामदासबाई, राम मंदिर बांधतो आणि काश्मीर मधलं 370 कलम हटवतो. कुणी हटवलं? बाळासाहेबांचं स्वप्न कुणी साकार केलं? तर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी केलं. याचा अभिमान असला पाहिजे. रोज उठून सुटून त्यांना तुम्ही शिव्या देताय, त्यांना आरोप करताय. अरे देशाचा प्रधानमंत्री आज देशाचं नाव उंच करतोय, त्यांच्यावर आरोप करताय. आणि बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं, माझी शिवसेना काँग्रेस होऊ देणार नाही, त्या काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं पाप तुम्ही केलं. हा धनुष्यबाण गहाण ठेवण्याचं पाप तुम्ही केलं, ते सोडवण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. आता धनुष्यबाण आणि शिवसेना तुमची आहे. हे निवडणूक आयोगाने, कोर्टाने आणि विधानसभेत झालेल्या जनता जनार्दनाच्या दरबारात देखील शिक्कामोर्तब केलं. आता काय करणार? तरी सुद्धा आरोप आरोप आरोप. आणि म्हणून मी आता एवढंच सांगतो, कोकण हा खरं म्हणजे एक निसर्गरम्य परिसर आहे. कालच मी नाशिकमध्ये होतो, प्रभू रामाच्या भूमीत होतो, आणि आज परशुरामाच्या भूमीत आलोय, परशुरामाच्या भूमीत आलेलो आहे. आणि म्हणून जनता जनार्दनानं शेवटी लोकशाहीचा अवतार घेऊन शंकासूर गाडला, आणि म्हणून या कोकणाच्या भूमीतच गाडला. इथे स्वार्थी राजकारणाला माफी नाही, इथे चोरांना वाव नाही, इथे राष्ट्रभक्त देशभक्त लोक जन्माला आले, भारत रत्न जन्माला आलेत. अशी एक कोकणाची भूमी आहे, पवित्र भूमी आहे. आणि म्हणून इथे मला आठवण करावीशी वाटते, एक आपला मराठी
साहित्य संमेलन, विश्व मराठी साहित्य संमेलन आपलं उदय सामंत कुठं होतं? पुण्याला. तिथं एक जामसूतचा संतोष साळवी हा कोकणातला सुपुत्र 7 समुद्रापलीकडे अमेरिकेत जाऊन आमदार होतो, निवडून येतो. हे तर कोकण आहे. आणि इथं म्हणून या कोकणाचा अभिमान आपल्याला. आणि कोकणचा कॅलिफोर्निया नाही तर उलट कॅलिफोर्नियाला कोकणासारखं व्हावंसं वाटलं पाहिजे, असं काम आपल्याला पुढे भविष्यात करायचं आहे. आणि त्या दृष्टीने या ठिकाणी उदय सामंत यांच्या माध्यमातून या कोकणामध्ये उद्योग येतील. इथे योगेश आहे, त्याच्या माध्यमातून कोकणाचा विकास होईल. या ठिकाणी नितेश राणे असतील, महायुतीचे आपले मंत्री, इथे अनेक मंत्री आहेत. आपल्या रायगडमध्ये भरत शेठ गोगावले आहेत. अनेक मंत्री जे आहेत, हे मंत्री या कोकणचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ज्या वेगाने 2.5 वर्षात विकास झाला, त्याच वेगाने किंबहुना त्यापेक्षा जास्त वेगाने या महाराष्ट्राचा विकास कसा होईल, यासाठी देखील हा तुमचा एकनाथ शिंदे दिवसाची रात्र करेल आणि रात्रंदिवस काम करेल. हा शब्दही मी आपल्याला या ठिकाणी देतो. आता किती अविश्वास दाखवणार? दिल्लीतल्या तुम्हाला माहिती असेल, पत्रकारांनी तर छापल्या बातम्या, दिल्लीतल्या त्यांच्या खासदारांनी काय उदय सामंत गेले होते भेटायला, त्या खासदारांना नाही काय खायचं आणि कुठं जायचं यासाठी देखील त्यांनी आता व्हीप लावलेला आहे. किती अविश्वास दाखवणार? आणि बाता मारता वाघाचं काळीज. अरे वाघाचं काळीज असणारा माणूस अशा छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि आपल्या कार्यकर्त्यांवर, आपल्या लोकप्रतिनिधींवर कधी अविश्वास दाखवत नाही. खऱ्या अर्थाने काय परिस्थिती झाली मी काय त्याच्यावर मी बागाशी बोलले रामदासबाई, त्यामुळे मी काय त्याच्यावर जास्त बोलत नाही. पण मी एवढंच सांगतो, कुणाची लाईन कापून तुम्ही मोठे होऊ शकत नाही. तुम्ही तुमची लाईन मोठी करा ना, काम करा ना. तुम्ही एकनाथ शिंदेची लाईन कापून तुम्हाला मोठं होता येणार नाही. तुम्हाला त्याच्या बाजूला मोठं काम उभं करायला लागेल, मोठी लाईन उभी करायला लागेल. कारण हा एकनाथ शिंदे दरबारी राजकारण करत नाही, फील्डवर उतरून काम करणारा एकनाथ शिंदे आहे. आणि हम जा खडे होते वही से लाईन शुरू हो जाती है. कुठली लाईन? ही जनसेवेची लाईन, जनसेवेची, जनता जनार्दनाच्या सेवेची रांग. जिथं जातो तिथे लोक भेटतात का? ऐकणार आहे, बोलणार आहे, प्रश्न समजून घेणार आहे, म्हणून लोक येतात. का येतात? शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय एकनाथ शिंदे झोपत नाही. का तुम्ही त्याच्यावर जळताय? का जळफळाट होतोय? का तिळपापड होतोय? याचं आत्मचिंतन करा आणि आत्मपरीक्षण करा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा जागा त्यांना दाखवलेली आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस रत्नागिरी जिल्ह्यात 400 कोटींच्या विविध विकास कामांना सुरुवात केली. काही कामांचा उल्लेख उदय सामंत यांनी केला आहे. रामदासबाईंनी जो प्रयत्न केलाय त्याचंही काम, त्याच्याही मागे पाण्याचे आम्ही लागलोय. आणि जे प्रकल्प बंद होते ते आम्ही सुरू करतोय. या कोकणामध्ये कोस्टल हायवेचं काम सुरू आहे. निसर्गरम्य परिसर आहे, बीच आहेत आपले, त्याला जोडण्याचं काम कोस्टल हायवेच्या माध्यमातून होईल. आता मुंबई गोव्याचं काम देखील त्याला गती मिळालेली आहे. आणि आपल्या सगळ्यांना मी सांगतो, जसा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आपण केला, नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग केला, तसाच मुंबई सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल एक्सप्रेस हायवे देखील आपण करतोय. आणि त्याचा देखील DPRचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातल्या टोका, गोव्यातल्या टोकावरचा माणूस मुंबईशी थेट जोडला जाईल. वेळ वाचेल, अंतर वाचेल, सगळं वाचेल.
आणि विकासाची गंगा, विकासाची द्वारं या ठिकाणी खुली होतील. आणि म्हणून कोकणातल्या जिल्ह्यांचा बॅकलॉग जो आहे तो भरून काढणार आपण. या ठिकाणी रत्नागिरीमध्ये वाटद, झाडगाव, MIDC किती 30,000 कोटीचा आलं का? 30,000 कोटीच्या 2 प्रोजेक्टला मान्यता मिळाली. 38,000 रोजगार निर्मिती त्यातून होईल. आणि म्हणून या कोकणातल्या लोकांना नोकरीसाठी आपल्या जिल्ह्याच्या गावाच्या बाहेर जावं लागू नये यासाठी आपलं महायुती सरकार कटिबद्ध आहे. असा विकास आपल्याला करायचा आहे. त्यांना रोजगार एअरपोर्ट टर्मिनलच्या बिल्डिंगचं भूमिपूजन झालंय. कोकण सागरी महामार्ग मगाशी सांगितलं मी. आणि इन्फ्रास्ट्रक्चरमुळे कोकणाच्या विकासाचा वेग वाढेल. रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, मासे, पर्यटनासारखे इकॉनॉमी वाढवणारे प्रमुख सोर्सेस आहेत. त्यांना आम्ही प्रोत्साहन देतोय, त्यांनाही आम्ही वाढवतोय. खऱ्या अर्थाने यामुळे आपल्याला मी सांगतो विकासाची नीती, विकासाचे अजेंडा घेऊन आपण पुढे चाललोय. आणि म्हणून त्यांचा अजेंडा आहे राजनीती, आमचा अजेंडा आहे विकास नीती. त्यांचा अजेंडा आहे करप्शन फर्स्ट, आपला आहे नेशन फर्स्ट. त्यांचा परिवारवाद आहे, आपला महाराष्ट्रवाद आहे. त्यांचं फेक नॅरेटिव्ह आहे, आमचं काम पॉझिटिव्ह आहे. या दिशेने आम्ही जातोय. आणि म्हणूनच लोकांनी भरभरून मतदान केलंय. आणि म्हणून भगवा, बाळासाहेबांचा भगवा या कोकणामध्ये डौलाने फडकला. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, ज्या परिसरानं शिवसेनेला कायम या कोकणाने ऑक्सिजन दिला, शिवसेना मोठी केली, त्या कोकणाला जेवढं काय देता येईल तेवढं आपण देऊ. आणि या कोकणी माणसाचं नातं, अतूट नातं शिवसेनेशी आहे, धनुष्यबाणाशी आहे. याच बाणाने हिंदुत्वाच्या शत्रूंचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे, एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि यापुढे आपण येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका, नगरपालिका, नगरपंचायती या सर्व निवडणुका ज्या आहेत त्या आपल्याला जिंकायच्या आहे. यासाठी आपण काम करायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की शिवसेना गावागावात पोचली पाहिजे, घराघरात पोचली पाहिजे, मनामनात पोचली पाहिजे. यासाठी सदस्य नोंदणी वाढवा, कार्यकर्ते वाढवा. आज कार्यकर्ते मोठ्या आशेने आपल्याकडे येतात, विश्वासाने येतात. इथं व्यासपीठावर बसलेले अनेक लोक, अतिशय ताकदीचे लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये येतात. त्या विश्वासाला कदापि एकनाथ शिंदे तडा जाऊ देणार नाही. माझे सर्व नेते, माझे पदाधिकारी, माझे कार्यकर्ते त्यांच्या जीवाला जीव देतील आणि त्यांचा विश्वास कायम ठेवतील. मी आपल्याला एकच सांगतो, हे भरलेलं व्यासपीठ आहे, हे व्यासपीठ हेच आमचं वैभव आहे. आणि समोर ही जनता, ही आमची दौलत आहे, हेच आमचं ऐश्वर्य आहे, ही आमची ताकद आहे. आणि म्हणून कार्यकर्त्याला जपा. मी सर्व नेत्यांना, आमदार, आपण आमदार होऊ, खासदार होऊ, मंत्री होऊ, मी देखील मुख्यमंत्री झालो, उपमुख्यमंत्री आता आहे, पण या सर्व कार्यकर्त्यांनी, लाडक्या बहिणी, लाडक्या भावा, लाडक्या कार्यकर्त्यांनी, या सर्व शिवसैनिकांनी आपल्याला मोठं केलंय, हे कदापि विसरता कामा नये. त्यांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून दिवस रात्र एक करून आपल्याला निवडून देतात, आपल्याला पद मिळतात, आपल्याला वैभव मिळतं, आपल्याला प्रतिष्ठा मिळते. पण जेव्हा कार्यकर्ता संकटात असतो, अडचणीत असतो, मग हॉस्पिटलचं काम असेल, कोर्टाचं असेल, पोलीस स्टेशनचं असेल, त्यावेळेस मात्र माझ्या सकट सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे. हीच अपेक्षा या कार्यकर्त्यांची असते, ही त्यांची इच्छा असते. आणि तेव्हा मात्र आपण त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. तेव्हा तो आपल्यासाठी काही माग करायला तयार असतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या कोकणाला पुन्हा एकदा कोकणवासियांना मनापासून मी धन्यवाद देतो, का आपले आभार मानतो की आपण जो विश्वास दाखवलाय या कोकणाच्या सर्व लोकांचं मनापासून मी
मगाशी म्हटलं आपल्या समोर मी नतमस्तक व्हायला आलोय, आपल्याला वंदन करायला आलोय. असंच प्रेम कायम असू द्या, असेच आशीर्वाद शिवसेनेच्या पाठीशी कायम ठेवा ही विनंती करतो आणि आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब अभिवादन करूया जरा. सगळे समोर या. सगळ्यांनी जरा टाळ्यांचा एकदा जोरात कडकडाट. शिवसेना, शिंदे साहेब आगे बढ़ो. प्रवेश करताना तिथेच थांबा. आदरणीय भाई तुम्हाला भेटायला येतात, तुम्ही तिथेच थांबा सर्व प्रवेश करताना. आज आभार.